नमस्कार स्वामी भक्तांनो, तुमच्या ज्या काही चांगल्या इच्छा असतील त्या दत्तगुरूंच्या स्वामींच्या कृपेने लवकरात लवकर पूर्ण होत अशी मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करून या व्हिडिओला सुरुवात करते। आता दत्त जयंती निमित्त कोणाला जर गुरुचरित्र पारायण करायचं असेल, सप्ताहाचे पारायण ज्यांना करण्याची इच्छा असेल, तशी काही मोठी अडचण असेल किंवा कोणती तरी मोठी समस्या तुमच्या पुढे उभी असेल तर हे पारायण तुम्ही करू शकता। परंतु आपल्याकडे बऱ्याच भक्तांचा असा गैरसमज असतो की गुरुचरित्र पारायणाचे नियम खूप मोठे असतात, कडक असतात, आपल्याला जमेल की नाही अशा शंका त्यांच्या मनामध्ये येऊ लागतात। पारायण करण्याची इच्छा त्यांच्या मनामध्ये असतानाही ते पारायण करू शकत नाहीत। मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला अतिशय साध्या सोप्या पद्धतीने पारायण कसे करायचे आहे, कोणी करावे आणि किती ते किती तारखेपर्यंत करायचे आहे याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा। चॅनेलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनेलला देखील सबस्क्राईब करा। आता गुरुचरित्र करणारी व्यक्तीच मुळात खूप भाग्यवान मानली जाते, ज्याच्या मनामध्ये गुरुचरित्र पारायण करण्याची इच्छा व्यक्त होते त्या व्यक्तीकडून दत्तगुरू कोणत्याही परिस्थितीत पारायण करून घेतात अशी मान्यता आहे आणि हे प्रत्येक भक्तांसोबत घडत असतं। आता गुरुचरित्र पारायणाला आपण 7 दिवसाचा सप्ताह करू शकतो, 3 दिवसाचे सुद्धा पारायण केले जाते किंवा 1 दिवसाचे सुद्धा पारायण केले जाते। परंतु गुरुचरित्र हे अतिशय पवित्र ग्रंथ आहे आणि त्यामधील सर्व काही ज्या कथा आहेत किंवा जे काही सत्यता आहे ती आपल्याला अतिशय मनापासून पठन केली पाहिजे, त्याचा अर्थ आपल्याला समजला पाहिजे। त्यासाठी हे पारायण सप्ताहाचे केल्याने अधिक फळ प्राप्त होते, त्याचा अर्थसुद्धा आपल्याला समजतो, म्हणून साप्ताहिक पारायण करणे कधीही उचित आहे। आता हे पारायण आपल्याला 9 डिसेंबर ते 15 डिसेंबरपर्यंत करायचे आहे, कारण 14 तारखेला दत्त जयंती आहे आणि 15 तारखेला या पारायणाची सांगता होणार आहे। अशा पद्धतीने आपल्याला हे पारायण करायचे आहे। आता हे पारायण करण्यासाठी नियम काय आहेत? अगदी साध्या सोप्या पद्धतीने अतिशय श्रद्धेने आणि मनापासून जर आपण हे पारायण केले तर आपल्याला इतर कोणत्याही नियमांची गरज नाही, ते पाळण्याची सुद्धा गरज नाही। फक्त मेन नियम आपल्याला पाळायचे आहेत, बाकी कोणतेही नियम पाळले नाही तरी चालतील। तर यासाठी आपल्याला पूर्वतयारी करायची आहे। त्यासाठी सोमवार 9 डिसेंबर या दिवशी पारायणाची सुरुवात होणार आहे। त्याच दिवशी आपल्याला संकल्प करायचा आहे, कारण कोणतंही पारायण असेल किंवा कोणतीही मोठी सेवा असेल तर आपण सुरुवातीला संकल्प केला पाहिजे। 9 तारखेला संकल्प होणार आहे, त्या दिवशी सोमवार आहे, परंतु त्याच्या आदल्या दिवशी म्हणजे रविवारी रात्री आपल्याला 4 कुत्रे म्हणजे काळे कुत्रे तुमच्याकडे असतील तर त्यांना पोळी खाऊ घालायची आहे। त्याचप्रमाणे 1 गाई, अशा पद्धतीने आपल्याकडे जर 1 गाई असेल अवेलेबल तर तिला पण 1 पोळी खाऊ घालायची आहे। असे पंचमहाभूतांना खुश करून त्यांना प्रसन्न करून आपल्याला या पारायणाची सुरुवात करता येणार आहे। आता रविवारी हे कामं करून घ्यायचे आहेत संध्याकाळच्या वेळेला आणि दुसऱ्या दिवशी सोमवारपासून पारायणाला सुरुवात करायची आहे। या दिवशी आपल्याला संकल्प अतिशय मनापासून करायचा आहे। तुमची जी काही इच्छा असेल ती दत्तगुरूंना सांगायची आहे। आपली इच्छा दत्तगुरू पूर्ण करणारच आहेत या पद्धतीने संकल्प करायचा आहे। त्यांच्यावरती विश्वास एवढा ठेवायचा आहे की त्यांनी तुमची इच्छा पूर्ण केलीच पाहिजे। अतिशय मनापासून आपल्याला हे पारायण पूर्ण करायचं आहे। आता हे पारायण पूर्ण करण्यासाठी जर महिलांचा मासिक धर्म येऊन गेला असेल तर सुरुवात करावी, म्हणजे पारायणामध्ये खंड पडणार नाही। कारण पारायणाला एकदा आपण सुरुवात केली तर ते पारायण पूर्णच करावे लागते, अधुरं पारायण आपण ठेवू शकत नाही। हा अतिशय महत्त्वाचा नियम आहे। जर अशी काही अडचण झाली किंवा काही विटाळ वगैरे तुमच्या घरामध्ये जर सूतक वगैरे असं काही असेल तर तुम्ही ते पारायण इतरांकडून पूर्ण करून घेऊ शकता, परंतु त्यामध्ये खंड पडून देऊ नका, हा नियम पाळावा। दुसरं महत्त्वाचं म्हणजे हे पारायण कोणी व कसे करावे? हे पारायण कोणीही करू शकतो, ज्याच्या मनामध्ये श्रद्धा असेल, ज्याच्या मनामध्ये भाव असेल आणि ते पारायण पूर्ण करण्याची तळमळ असेल त्यांनी हे पारायण अवश्य करावे। लहान मुले असतील, मुली असतील, महिला असतील, पुरुष असतील, कोणीही हे पारायण करू शकता। विधवा स्त्रिया असतील त्यांनी सुद्धा हे पारायण एखाद्या इच्छेसाठी, मुलांच्या कल्याणासाठी करू शकतात।
कोणीही या पारायणाचे पठण करू शकतो। आता सोमवार 9 डिसेंबरला या पारायणाची सुरुवात होणार आहे। या दिवशी जर स्त्रियांना कुणाला इच्छा असेल हे पारायण करण्याची, परंतु त्यांचा मासिक धर्म आलेला आहे, तर त्यांनी काय करायचं आहे, तर दत्त जयंती झाल्यानंतर किंवा मासिक धर्म झाल्यानंतर सुद्धा हे पारायण करू शकतात। कारण आपल्या गुरूंचं चरित्र अतिशय निर्मळ आणि स्वच्छ आहे। ते पठण करण्यासाठी आपलं मन सुद्धा तेवढंच निर्मळ हवं असतं। आपण ज्या वेळेला अतिशय मनापासून हे पारायण करतो ना, त्यावेळेला दत्तगुरूंचा चमत्कार आपल्याला पाहायला मिळतो। साक्षात दत्तगुरू आपल्याला दर्शन देतात। मी सुद्धा पहिल्या वेळेला ज्या वेळेला हे पारायण केलं, त्यावेळेला अमावस्येला पारायण केलेलं होतं। मला माहीत होतं सप्ताहामध्ये अमावस्या आलेली आहे, परंतु 6व्या दिवशी अमावस्या येत असतानासुद्धा मी हे पारायण मनापासून केलं आणि दत्तगुरूंनी मला त्याच दिवशी, म्हणजे ज्या दिवशी मनामध्ये शंका होती अमावस्या आहे, त्याच दिवशी मला दर्शन दिलं। अतिशय मनापासून माझं पारायण पूर्ण झालं। दत्तगुरूंनी माझी इच्छा, माझा संकल्पसुद्धा पूर्ण केला। त्यामुळे मनामध्ये कोणतीही शंका ठेवू नका आणि आपल्याकडून काही चूक झाली असेल असे आपल्याला सारखं वाटत असेल तर क्षणोक्षणी दत्तगुरूंची, आपल्या स्वामींची आपण माफी मागावी। सकाळ संध्याकाळ आपल्याला पवित्र मनाने हे पारायण करायचे आहे। त्यानंतरचा अतिशय महत्त्वाचा नियम म्हणजे मांसाहार करून हे पारायण आपल्याला करता येणार नाही। जर आपल्या घरातील कोणी व्यक्ती या दरम्यान मांसाहार करत असेल तर ते अजिबात करू देऊ नका। या सप्ताहामध्ये आपलं घरामध्ये प्रसन्न आणि अतिशय सात्विक पद्धतीने हे पारायण पूर्ण झाले पाहिजे। कारण आपण जर एखाद्या इच्छेसाठी हे पारायण करत असेल तर आपल्याला काही गोष्टींचा त्याग करावा लागणार आहे। घरातील लोकांना सुद्धा अगोदरच कल्पना देऊन ठेवायची आणि या पद्धतीच्या चुका टाळायच्या। आता त्यानंतरचा पुढचा नियम म्हणजे ब्रह्मचर्याचे पालन। कारण गुरुचरित्र हा 5वा वेद मानला जातो। धर्मशास्त्रामध्ये गुरुचरित्राला अतिशय महत्त्व दिलेले आहे। त्यामुळे या ग्रंथाचे पठण करणाऱ्या व्यक्तींनी ब्रह्मचर्याचे पालन अवश्य करायचे आहे। हा नियम अतिशय महत्त्वाचा आहे आणि तो आपण पाळलाच पाहिजे। याला कोणताही पर्याय नाही आहे। त्यामुळे 7 दिवस आपण ब्रह्मचर्याचे पालन करून अतिशय साध्या सोप्या पद्धतीने मन प्रसन्न करून हे पारायण पूर्ण करावे। या काळामध्ये आपला आहारसुद्धा सात्विक असावा। तामसिक पदार्थ म्हणजे कांदा, लसूण, मांसाहार यासारखे पदार्थ आपल्या आहारामध्ये नसावेत। तसेच हे पारायण करत असताना आपल्याला कोणत्याही पद्धतीचा उपवास करण्याची अजिबात गरज नाही आहे। शरीराला आपल्या त्रास होईल असं कोणतंही काम आपण इथे करणार नाही आहोत। कारण हे पारायण पूर्ण करताना आपलं मन अतिशय पवित्र असलं पाहिजे। त्यासाठी आपल्याला सात्विक आहार घ्यायचा आहे। डाळ, भात, भाजी, चपाती अशा पद्धतीचा आहार तुम्ही खाऊ शकता। साध्या पद्धतीने कांदा, लसूण वर्ज्य करून आपण या भाज्या खाऊ शकतो। त्याच पद्धतीने दत्तगुरूंना सुद्धा, पोथीला सुद्धा आपल्याला हा नैवेद्य दाखवायचा आहे। उपाशी पोटी आपण हे पारायण अजिबात करू नये। तर दोन्ही टायमाला एक भाजी, चपाती, भात वर्ज्य आहे। कारण भातामुळे आपल्याला सारखी झोप येते, म्हणून तो भात वर्ज्य दिलेला आहे। परंतु तुम्हाला जर तुमच्या मनावरती कंट्रोल असेल तर तुम्ही थोडासा भात खाऊ शकता, त्याने काहीच फरक पडणार नाही। अशा पद्धतीने आपल्याला साधं सोपं जेवण, आहार खायचा आहे आणि हे पारायण करायचं आहे। आता बऱ्याच व्हिडिओमध्ये मी पाहिलेलं आहे, ऐकलेलं आहे की एकच धान्य खायचं आहे, एकच भाजी 7 दिवस खायचं आहे। तर असं काहीही करू नका। तर तुमच्याकडे ज्या भाज्या अवेलेबल असतील आणि तुम्हाला त्या भाज्या आवडतात त्या भाज्या तुम्ही खाऊ शकता। आणि भाताचं पण कोणतंही नियम दिलेला नाही आहे, परंतु बऱ्याच व्हिडिओमध्ये भात खायचं नाही आहे असं दिलेलं आहे। पण तुम्हाला जर इच्छा असेल तर तुम्ही थोडासा भात खाऊ शकता। आपलं मन मारून कोणतंही पारायण करू नये किंवा कोणतीही सेवा करू नये असं कोणत्याही देवांनी आपल्याला सांगितलेलं नाही आहे। हे नियम माणसांनी बनवलेले आहेत आणि माणसांच्या सोयीनुसार हे नियम बनलेले आहेत। त्यामुळे आपल्याला जसं हवं आहे तसं करायचं आहे। या नियमाकडे लक्ष न देता आपलं पारायण शुद्ध मनाने कसे पूर्ण होईल याकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे। जर आपलं मन पवित्र असेल तर तुम्ही काय खाता, काय खात नाही याचा अजिबात फरक पडत नाही। म्हणूनच मनातल्या सर्व काही शंका काढून टाका। अतिशय साधं सोपं जेवण खाऊन 2 टाईम तुम्ही खाऊ शकता आणि हे पारायण पूर्ण करू शकता। त्यानंतर शक्यतो दुसऱ्याच्या घरचं जे काही जेवण असतं ते 7 दिवसांमध्ये आपण खायचं नाही आहे। आपण आपल्या घरामध्ये शिजवलेलं अन्न खायचं आहे।
सात्विक मनाने आपल्या घरामध्ये राहायचं आहे। दत्तगुरूंच्या जास्तीत जास्त नामस्मरण करायचं आहे। तसेच आपल्या घरातील वातावरण प्रसन्न ठेवण्यासाठी प्रयत्न करायचा आहे। त्यांना आपल्या घरामध्ये कटकटी होतील, भांडणं होतील असं वातावरण अजिबात निर्माण करू नये। ते होत असेल तरीसुद्धा आपण तिथे शांतता आणि संयम ठेवायचा आहे, कारण आपल्या दत्तगुरूंना शांतता अतिशय प्रिय आहे। आणि त्यांचं पारायण आपण जर आपल्या घरामध्ये करत असेल तर आपल्या घरामध्ये महत्त्वाचा नियम म्हणजे शांतता करणे अतिशय महत्त्वाचे आहे। त्यासाठी आपण संयम ठेवायचा आहे। घरामध्ये मोठ्याने TV लावायचा नाही आहे, मुलांचा काही आरडाओरडा होईल असा प्रयत्न कमी करायचा आहे। तसेच ज्या ठिकाणी आपण दत्तगुरूंच्या पोथीची स्थापना केलेली आहे त्या ठिकाणी आपल्याला अगरबत्ती, धूप हे सकाळ संध्याकाळ लावायचं आहे। घरामध्ये अतिशय पवित्र आणि सुगंधी धूप लावायला विसरायचं नाही आहे। त्याचप्रमाणे दोन्ही टाईम दत्तगुरूंची, स्वामींची, गणपती बाप्पांची, विष्णुदेवांची आणि लक्ष्मी मातेची किंवा कोणत्याही देवीची, दुर्गे दुर्गटभारी अशी आपल्याला आरती करायची आहे। नियमाने दोन्ही टाईम आरत्या करायच्या आहेत। आपण जो काही सात्विक आहार बनवलेला आहे तो पोथीला पण अर्पण करायचा आहे। त्याचप्रमाणे गोडाचा नैवेद्य आपल्या घरामध्ये जो काही बनवलेला असेल तो सुद्धा पोथीला नियमित 2 टाईम अर्पण करायचा आहे। अतिशय साध्या सोप्या गोष्टी आहेत या, आणि ह्या आपल्याला मनापासून करायच्या आहेत, कारण दत्तगुरू आपली परीक्षा घेत असतात। आपलं वातावरण घरातलं कसं आहे, आपलं वागणं लोकांशी कसं आहे याचा अंदाज ते घेत असतात। जर तुमचं वागणं लोकांशी चांगलं असेल, घरातील लोकांशी, बाहेरच्या लोकांशी अतिशय चांगलं असेल तर ते आपली इच्छा लवकर पूर्ण करतात। आपलं जर वागणं चुकीचं वाटत असेल तर आपली इच्छा पूर्ण व्हायला वेळ लागतो। म्हणून आपल्या स्वभावामध्ये बदल घडवून आणणे यासाठी गुरुचरित्र पारायण करणे अतिशय महत्त्वाचं आहे। ज्या वेळेला आपण ही पोथी वाचतो त्यावेळी आपल्या स्वभावामध्ये सुद्धा अतिशय बदल व्हायला सुरुवात होते। आपली चिडचिड कमी होते। इतरांवरती जळण्याची जर आपली प्रवृत्ती असेल, थोडासा जरी स्वभाव असेल तो सुद्धा कमी व्हायला लागतो। इतरांना आदर, प्रेम आणि आपल्यामध्ये संयम येतो। आपल्या अनेक गोष्टी चुकीच्या असतात त्या सगळ्या बरोबर होतात। गुरुचरित्र पारायण यासाठी करावं, आपल्या सवयी असतील किंवा आपलं जे वागणं आहे, बोलणं आहे यामध्ये बदल घडावा यासाठी गुरुचरित्र पारायण एकदा तुम्ही करून बघा। आपलं सगळं आयुष्य बदलून जातं। दत्तगुरू आपल्या नशिबाचे फासे बदलून टाकतात। जर मनापासून आपण हे पारायण केले, पवित्र मनाने, शुद्ध भावनेने जर हे पारायण केले तर आपली कोणतीही कितीही कठीण इच्छा असू दे, कितीही कसलीही इच्छा असू दे, ते दत्तगुरू पूर्ण करतात। परंतु आपल्या मनामध्ये जे भाव असतात ते पवित्र असले पाहिजेत, निर्मळ असले पाहिजेत। हेच तर दत्तगुरूंना हवं आहे आणि तेच आपल्याला या पारायणामधून करायचं आहे। कारण असं म्हटलं जातं की गुरुचरित्र पारायण एकदा तरी आयुष्यामध्ये आपण करून बघायचं आहे। हे पारायण करत असताना इतरांशी आपलं वागणं अतिशय चांगलं असलं पाहिजे। दुसऱ्यांच्या विषयी आपल्या मनामध्ये प्रेम असलं पाहिजे। अशा पद्धतीने सात्विक भावनेने आपल्याला हे पारायण पूर्ण करायचं आहे। 15 डिसेंबरला या पारायणाची सांगता होणार आहे। त्याच पद्धतीने तुम्हाला या दिवशी, उद्यापनाच्या दिवशी कोणता नैवेद्य बनवायचा आहे हे परस्पर तुमच्यावरती अवलंबून आहे। परंतु भात व घेवड्याच्या भाजीचा जो नैवेद्य आहे तो अवश्य असावा आणि अतिशय मनापासून एखाद्याला आपण अन्नदान करायला विसरायचं नाही आहे। यथाशक्ती जर आपल्याकडे काही दक्षिणा असेल तर आपण ती दक्षिणा मठामध्ये, मंदिरामध्ये किंवा एखाद्या गरजूला सुद्धा आपण देऊ शकतो। एखादा ब्राह्मण जोडा असेल तर त्यांना सुद्धा आपण भोजन देऊ शकतो। अशा पद्धतीने या दिवशी आपण पारायणाची सांगता करायची आहे। प्रसन्न भावनेने दत्तगुरूंना शरण जायचं आहे। क्षणोक्षणी त्यांची माफी मागायची आहे। एवढेच साधे सोपे नियम सात्विक भावनेने आपण हे पारायण पूर्ण करायचे आहे। म्हणूनच तुम्हाला ज्या पद्धतीने जमत असेल त्या पद्धतीने तुम्ही पारायण करा। या दरम्यान तुम्हाला पारायण करणे शक्य नसेल त्यानंतरही तुम्ही करू शकता। अतिशय साध्या सोप्या पद्धतीने हे पारायण पूर्ण करा। मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील। माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा। चॅनेलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त।